अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हाथ की और की आमटी वो मेरी एकदम फेवरेट है और हम लोग जब भी गणपति में आते हैं उनके हाथ की आमटी खाने के लिए मेरा एकदम जी तरसता है. तो इसके लिए तो मैं बार बार बोलूंगी कि ये हाथ की आमटी मुझे 100 साल तक खाने को मिले. बस यही मेरी शुभेच्छा है. आपका आरोग्य बहुत अच्छा रहे, सुख संपत्ति से भरपूर जीवन रहे और आपका प्यार हमारे पे हमेशा रहे, ऐसी मेरी शुभकामनाएं. अर्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी. येणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा जरा वहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची. त्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुरी स्नेह जपावा मनामध्ये. मी तिच्याकडे हक्काने माझी आई आम्हा सर्वांना भावाची लागली. त्या वाढदिवस तिची 75वी लागली. खरं म्हणजे आज तिचा वाढदिवस म्हणण्यापेक्षा तिचा कौतुक सोहळाही होऊ शकतो. ताईकडे येताना मी पिशवी घेऊन येते, नंतर जाताना जड पिशवी होते. ती म्हणजे काय, त्याच्यामध्ये ताईची माया प्रेम असे भरलेले असते. तिच्याकडून निघताना माझी कंपनी तयारच नसतात सोडायला मला. अजून राहा असे म्हणत असतात. अशा माझ्या ताईच्या प्रेमळ आणि ताईची पुढील जीवनात सर्व आरोग्य सुखाचे आणि समृद्धीचे जावळी देवाकडे प्रार्थना करते. वसईवरनं पण पाहुणे आले आहेत आणि त्यातलीच एक आहे माझी बेबी आजी आणि माझ्या कुंदाजीची सगळ्यात लाडकी बहीण. नंतर तिचाच नंबर असतो. तर ही बेबी आजी माझ्या कुंदाजी विषयी 2 शब्द बोलणार. मनामध्ये येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी. जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. ऐसा केवळ माणुसकीचा जरा वहावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची. त्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधुरी स्नेह जपावा मनामध्ये.